त्या नियमावलीप्रमाणे कुठलाही खेळाडू जर 3 सामन्याकरता उपस्थित राहिला नाही तर त्याला बॅन करण्याचा निर्णय होता आयोजक समितीकडनं. तो निर्णय घेण्यात आला आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिले बॅन होणारे खेळाडू आहेत करण नकवाल. करण नकवाल या स्पर्धेमध्ये एका वर्षासाठी बॅन केलं जाईल, म्हणजे एक लीग ते खेळू शकतील नाही. सभी दर्शकों का WPL के ग्राउंड पर काफी बड़ा मुकाबला देखने को मिलेगा। ये आज के दिन का काफी टफ की दोनों भी टीमें, काफी बड़े नाम दोनों टीमों में बड़े बड़े चेहरे दिखाई देंगे आज के दिन में। विदर्भ चिखली बाबा इंडियंस, काफी बड़ा मुकाबला देखने को मिलेगा दर्शकों को। और बाबा इंडियंस की तरफ से ओपनर बल्लेबाज है मनीष आड़े और सोहेल। बेहतरीन फॉर्म में है मनीष आड़े, लेकिन सोहेल के बैट से जैसा उनका परफॉर्मेंस है, जैसे वो क्वालिटी के बल्लेबाज है, उतने रन उनके बैट से आ रहे नहीं इस वाशिम प्रीमियर लीग में। बाबा इंडियंस के कर्णधार नदीम सर उनसे बहुत आशा रखते हैं, सोहेल से देखना चाहेंगे इस मैच में कितने रन बनाते हैं। हालांकि सामने वाली टीम बहुत ही बेहतरीन है, विदर्भ चिखली। बॉलिंग उनके स्ट्रॉन्ग जोन है विदर्भ चिखली के। बेहतरीन गेंदबाज विदर्भ चिखली की तरफ से ओपनर गेंदबाज नीलेश मालस। शायद ये मुकाबला काफी बेहतरीन रहेगा, दोनों टीमें काफी फॉर्म में है, अच्छा मुकाबला देखने को मिलेगा दर्शकों को। और जो गेंदबाज है वो स्लीव निकाल लिए। और इस टूर्नामेंट में मैं कप्तान को बताना चाहूंगा, अगर कोई गेंदबाज ग्रिप मारता है तो उसे पूरे टूर्नामेंट में बैन किया जाएगा। इसी बीच नीलस का सामना करेंगे मनीष आड़े। यावेळी चांगला फटका आहे आणि चेंडू जाईल सीमारेचे पार 4 धावे करता मनीष भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि पहिल्याच चेंडूवरती त्याने चौकाराने आपलं खातं उघडलं। या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली 4 धावा। पहिल्याच चेंडूवरती खातं उघडलं। प्रेक्षकांनो पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे वाशिम प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये। नाणेफेक जिंकून प्रथम मात्र गोलंदाजीचा निर्णय झालाय विदर्भ 11 चिखली संघाकडनं आणि आमंत्रित केलंय बाबा इंडियन्स मंगळूर संघाला फलंदाजीसाठी। पहिला चेंडू निलेश महाराज यांच्या चेंडूवरती चौकार आलाय। यावेळी मात्र खोलवर टप्प्याचे चेंडू आणि वेगवान चेंडू होता, उत्तर नव्हतं या चेंडूला। डिफेन्स चांगला पाहायला मिळतोय मनीष आडे यांच्याकडनं। विदर्भ 11 चिखली आणि बाबा इंडियन्स मंगळूर दोन्ही ताकदवान संघ आहेत।
बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाने पहिल्या पराभवानंतर चांगला कमबॅक केलाय, परंतु विदर्भ 11 चिखली अजूनही मात्र अपराजित आहे या स्पर्धेमध्ये. त्यांच्यावर खास नजरा असतील. यावेळी मात्र शॉर्ट टर्म पूल केला जातं. क्षेत्ररक्षक आहे जुनेद पठाण चेंडूच्या दिशेने धावून गेले होते, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पूर्णपणे समर्पण देणारा हा खेळाडू जुनेद पठाण ज्यांचं नाव आहे. मैदानामध्ये अनेक वेळा असे झेल टिपताना त्यांना आपण पाहतो, परंतु यावेळी चेंडूपासून ते दूर राहिले. धावसंख्या झाली या 2 धावेने 6 धावा बिनगरीबात. जुनेद पठाण डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतो आहोत. संघाचे कर्णधार आहेत गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी तिन्ही बाबतीत हा खेळाडू आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देताना असतो. यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषे पार. 4 धावे करतात चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढेल 10 धावा. पहिल्या षटकामध्ये निलेश मलास यांच्यावरती आक्रमण केले गेले. बघू शकता हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता आणि मनीष आडे यांच्यासाठी हे बक्षीस होतं आणि अशा प्रकारचे बक्षीस स्वीकारतात मनीष आडे ज्यांचं नाव आहे. कॉल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा झाली असता आजच्या सामन्यामध्ये चांगला खेळ त्यांच्याकडनं होईल असा त्यांनी विश्वास दाखवला होता आणि त्या विश्वासावर आतापर्यंत ते खरे उतरले आहेत. यावेळी मात्र समोर टाकलं चेंडू वाईट यॉर्कर लेन पाहायला मिळते मनीष आडे यांच्यासाठी. निलेश मलास यांची चांगली वापसी. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यानंतर हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 8 षटकांचा सामना पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी निलेश आलास यांच्या खांद्यावर आहे. पुन्हा एक वेळ शॉर्ट पिच दर्जा चेंडू पुल केलंय, पुल पॉवरफुल सीमारेषे पार षटकार. मनीष आडे चांगली फटकेबाजी करतात आजच्या सामन्यामध्ये. धावसंख्या होईल या 6 धाव्यांच्या सहाय्याने 16 धावा. एका षटकाची समाप्ती होईल आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 16 धावा बिनगडीबाद. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय विदर्भ 11 चिखली संघाचा तो मात्र थोडासा अडचणींचा निर्णय होता. थोड्याशा समस्या पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 16 धावा त्यांनी खर्च केलाय. मनीष आडे भन्नाट फॉर्म मध्ये दिसतो हा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला सलामीचा त्यांचा साथीदार सोहेल आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी विशाल यांच्यावरती दिसेल आणि बघायचं आहे विशाल कशा प्रकारची गोलंदाजी करतील. विशाल हे सुद्धा अनुभवी खेळाडू आहेत. अनेक मोठ्या मोठ्या व्यावसायिक संघामध्ये खेळताना आपण यांना पाहिलं. एक षटक समाप्त. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं होतं बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाला. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रेक्षक जे आमच्याशी आत्ता जुळले त्यांना सांगू इच्छितो की हा चालू असलेला सामना बाबा इंडियन्स मंगळूरपीर आणि दुसऱ्या बाजूला आहे विदर्भ 11 चिखली. दोन्ही संघ विजयाच्या वाटेने वाटचाल करताना पाहायला मिळतात, परंतु आज 2 संघापैकी एका संघाचा विजयाचा रथ रोखताना पाहायला मिळेल. विशाल आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, सोहेल आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळते. पुन्हा एक वेळ गोल्डन डकचा शिकार आणि विशाल टी शर्ट नंबर 12 दाखवताना पहिल्याच विकेट चेंडूवर गडीबात करून दाखवताना संघाला महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळून त्यांनी दिलाय. सोहेल मात्र आउट ऑफ फॉर्म आहेत आणि तोच पुन्हा एक वेळ प्रयत्न धावांसाठीचा संघर्ष त्यांचा मात्र समाप्त होताना दिसत नाहीये. बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाला पहिला झटका लागतोय सोहेल यांच्या रूपाने. बघू शकता रिप्ले मध्ये यावेळी चेंडू होता ऑफटर्नच्या बाहेर बिग हिट करण्याचा प्रयत्न होता सोहेल यांचा, परंतु चेंडूला बॅटची कड लागली आणि झेल मात्र फिनिश झालाय. अश्विन त्या ठिकाणी उपस्थित होते आणि झेल त्यांच्याकडनं पूर्ण केला आहे. 16 धावेवरती पहिल्या विकेटचं पतन होते. सोळा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिलाय विशाल यांनी. काय गोलंदाजी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र निलेश मलास यांच्यावरती आक्रमण झालंय, परंतु विशाल आले गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाकडनं चांगली रणनीती आहे, कारण डावखुऱ्या गोलंदाजासमोर डावखुरे फलंदाज पाठवण्यात आले. साबीर भाई यांचं नाव आहे. साबीर भाई यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा साबीर भाई घेताना दिसतील. साबीर खान ज्यांचं नाव आहे. यावेळी पुन्हा मात्र फ्लिक केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी जुनेद पठाण, त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
एक धाव पूर्ण होईल आणि 17 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारचं आक्रमण झालं काहीसा या ठिकाणी धक्क्यानंतर सावरताना पाहायला मिळतील बाबा इंडियन्स मंगळुरू संघ. पहिला धक्का ज्या प्रकारचा लागला त्यानंतर मात्र संयमी फलंदाजी पाहायला मिळेल का हे सुद्धा बघावं लागेल की आक्रमक जे केलं होतं मनीष आडे त्याच शैलीमध्ये पुन्हा सामन्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. मनीष आडे एक उदयोन्मुख खेळाडू आहेत आपल्या संघाचे. पुन्हा तेच आक्रमण केलं गेलं यावेळी मात्र नो चान्स. चेंडू सीमारेषे पार चौकार 4 धावा. निलेश मलास उपस्थित होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक परंतु त्यांच्या डोक्यावरून सर्कलला भेदण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी झाला मनीष आडेचा. बघू शकता रिप्ले मध्ये फटका चांगला होता. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक नव्हते आणि त्याचाच फायदा झाला आहे. मनीष आडे यांना चौकार प्राप्त होतोय आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढेल. 21 धावा 1 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकाला विशाल पूर्ण करतायत ज्यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिला होता आपल्या संघाला. यावेळी गती परिवर्तन पाहायला मिळालं. डीप मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते निलेश मलास. जर चेंडू योग्य वेळी हातात आला असता तर गडी बाद होऊ शकला असता. खास करून मनीष आडे सारखा फलंदाज या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात माघारी परतला जाऊ शकला असता जर परंतु चेंडू व्यवस्थित हातामध्ये आला नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतो. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावर असतं संघाच्या कर्णधारासाठी डोकेदुखी असते आणि ती डोकेदुखी या ठिकाणी जुनेद पठाण अँड कंपनीसाठी पाहायला मिळते. विदर्भ 11 चिखली नाणेफेक जिंकून प्रथम मात्र गोलंदाजीचा निर्णय. धावसंख्या आहे धावफलकावरती 22 धावा बाबा इंडियन्स मंगळुरू संघ. यावेळी साबीरबाई खोलवर टप्प्यात चेंडू. जुनेद पठाण चेंडूला स्ट्रेच करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र रोखू शकला नाही आणि हा चेंडू जाईल सीमारेषे पार 4 धावे करता. कव्हरच्या दिशेने हा फटका खेळला होता आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नव्हते डीपला आणि 4 धावा पूर्ण केल्या जातात. साबीरबाई यांच्या बॅटमधून येणारा हा फटका 4 धावा देऊन गेला. बघू शकता रिप्ले मध्ये स्ट्रेच केलं होतं जुनेद यांनी. डायव्ही लगवण्याची गरज होती परंतु त्यांना माहिती आहे की माझ्यावर संघाची जबाबदारी आहे. त्यांना चांगलं क्षेत्ररक्षण ते आहेत चांगले क्षेत्ररक्षक आहेत आपल्या संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करून दाखवलंय. यावेळी फटका आहे. जुनेद पठाण चेंडूच्या खाली येताना दिसतात आणि बघावं झेल पात्र पूर्ण करतील. विशालने पुन्हा एक वेळ ब्रेक थ्रू मिळवून दिला. या षटकामध्ये दुसरा गडी बाद ते करून दाखवत आहेत. विशाल आपल्या नावानुरूप गोलंदाजी आज करताना दिसत आहेत. बॅक टू बॅक या षटकामध्ये 2 चौकार आल्यानंतर मात्र या षटकामध्ये दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. बाबा इंडियन्स मंगळुरू संघ 2 षटक समाप्त 26 धावा 2 गडी बाद. बघू शकता रिप्ले मध्ये मिस टाइम फटका होता. सर्कलला भेदण्याचा प्रयत्न होता परंतु जुनेद पठाण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सुरक्षित त्यांचे हात पाहायला मिळाले. स्वतः गोलंदाजी आक्रमण आता सांभाळण्याकरता जुनेद पठाण गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतील. जुनेद पठाण गोलंदाजी मार्कवरती असतील आणि वासिमचा किंग या खेळाडूला म्हटलं जातं मिस्टर जेपी म्हणजे जुनेद पठाण आता गोलंदाजी आक्रमण सांभाळताना देखील संघाचे कर्णधार आहेत. पॉवर प्ले समाप्त झाला आणि पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतरच गोलंदाजी मार्कवरती आले जुनेद पठाण संघाचे कर्णधार नेता दिशादर्शक. आज मात्र संघाला दिशा देईल का हे बघावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला मानोऱ्याचा पोलाद धीरज भगत मैदानावरती दाखल झालाय ज्याने आपल्या प्रदर्शनाने संघ सर्वांनाच मात्र प्रेरित केलाय. आपल्या संघामध्ये एक नवी ऊर्जा भरून काढणारा हा खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून इम्प्रेस करणारा हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू धीरज भगत फलंदाजी करता पहिला चेंडू फेस करतील जुनेद पठाण यांचा. पहिला चेंडू वेग होता या चेंडूवर जुनेद पठाणचा. बघू शकता हा चेंडू नावानुरूप गोलंदाजी करतात. नुकताच अमरावतीला जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला. पडल्यानंतर बाहेर वनर घेणारा चेंडू यष्टीरक्षकाला मात्र उसळी घेणारा चेंडू सतीश यष्टीरक्षक पाहायला मिळत आहेत. जवळपास खांद्याच्या जवळ हा चेंडू पकडला. चांगला बाउन्स मिळतो या गोलंदाजाला. पुन्हा एक वेळ चांगला शॉर्ट पिच दर्जा चेंडू बॅक ऑफ लेंथ खेळून काढले. सन्मान दिला धीरज भगतने. धीरज भगतला माहिती आहे की हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो आणि याला सन्मान देणं गरजेचं आहे. तोच सन्मान त्यांच्याकडनं देताना पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये थोडा वेळ जरूर होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. 1 धाव पूर्ण होईल आणि धावसंख्या वाढेल 27 धावा 2 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकाला पूर्ण करतायत जुनेद पठाण. यावेळी पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत
कव्हरच्या दिशेने मात्र त्यांच्याकडे चुकीचं क्षेत्ररक्षण झालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाद होईल का? डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय निलेश मराश यांच्याकडनं आणि धीरज भगत या ठिकाणी मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसतील. मोठा गरीबाद मोठा मासा गळाला लागला. धावबादच्या रूपाने निलेश मरासने आपलं काम पूर्ण केलंय. धीरज भगत मात्र नाराज असतील कारण या ठिकाणी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाबा इंडियन्स मंगळूर संघ अडचणीमध्ये दिसतोय. तिसऱ्या विकेटचं पत्र होतंय धीरज भगत यांच्या रूपाने. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता की ज्या प्रकारचा धावबाद केल्या गेलाय धीरज भगत यांना आणि मनीष आर्य यांना हे माहिती आहे ज्या प्रकारचं त्यांच्याकडनं थोडीशी चुकी झाली. कॉल केला होता, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. थोडीशी बॅट अडकली होती धीरज भगत यांची आणि त्याचाच मात्र या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात त्यांना माघारी परतावं गेलं. आता नवीन फलंदाज संघाचे कर्णधार नदीम येत आहेत फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये. बॅट अडकली होती त्यामुळे धावबाद दिल्या गेले. धीरज भगत यांना चांगली पंचगिरी पाहायला मिळाली. यावेळी मात्र वेगवान चेंडू हा चेंडू हवेमध्ये फसलाय. अश्विन त्या चेंडूच्या खाली येताना झेल मात्र सुटतोय आणि हा किती मोठी संधी असू शकते बाबा इंडियन्स मंगळूर संघाला. मनीष आडे यांना अश्विन यांच्याकडनं चुकी झाली आहे मैदानामध्ये. या चुकीला सावरण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. जुनेद पठाण मात्र नाराज आहेत या क्षेत्ररक्षणावर. अश्विन एक चांगले खेळाडू आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत आपल्या संघाकरता, परंतु महत्वाच्या खेळाडूचा झेल त्यांनी सोडलाय. हा झेल जर झाला असता तर या ठिकाणी मोठ्या अडचणीमध्ये आला असता. बाबा इंडियन्स मंगळूर संघ जुनेद पठाण नावानुरूप गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. एकोणतीस धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एक वेगवान चेंडू जुनेद पठाण तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता की काय वेगवान गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. नावानुरूप खेळ करतात. मागच्या सामन्यामध्ये त्यांच्या गोलंदाजीवर आक्रमण झालं होतं परंतु हा चेंडू बघितला की फलंदाज पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि समोर टाकला. या चेंडूला संधी दिली नाही नदीम यांना. निर्धाव चेंडू येतोय षटकामध्ये. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामधला. पुन्हा एक वेळ बॅटची कड आहे. फ्लाय स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू कॅरी झाला नाही आणि षटकाची समाप्ती होईल. 3 षटक समाप्त. 29 धावा 3 गडी बाद. चांगली वापसी केली या षटकामध्ये जुनेद पठाण आणि कंपनीमध्ये म्हणजे विदर्भ चिखली संघाने आणि अडचणीमध्ये वाढ झाली आहे. बाबा इंडियन्स मंगळूर संघाच्या या ठिकाणून वापसी करणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी असेल आता मनीष आडे यांच्या खांद्यावर. त्यांना एक लाईफलाईन मिळाली आहे. यानंतर समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जुळत आहेत मयूर बोलवार. और यहाँ पर 3 ओवर के बाद 29 रन पर 3 विकेट बाबा इंडियंस. अगली गेंद विशाल की इस बार उठाकर खेला. गेंद जाती है स्ट्रेट डाउन द ग्राउंड. वहां पर फील्डर मौजूद नीलेश मालस जिन्होंने काफी बेहतरीन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते निलेश मालस यांच्याकडनं. विशाल पुन्हा एक वेळ बॅक टू बॅक दुसरं षटक घेऊन येत आहेत मयूर. पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी विशाल ने. 2 बड़े झटके बाबा इंडियंस को लगाने में कामयाबी मिली थी विशाल को. और जिस तरह का उनका सेलिब्रेशन था देखने लायक सेलिब्रेशन अपनी जर्सी नंबर दिखाते हुए विशाल. और नीलेश मालस ने बेहतरीन फील्डिंग कर जो थ्रो डायरेक्ट हिट लगा था. बड़ा झटका लगा धीरज भगत के रूप में बाबा इंडियंस को. अगली गेंद फिर से नदीम सर स्ट्राइक पर. इस बार स्लोअर वन गेंद लेकिन लेग स्टंप के काफी बाहर जिसका नतीजा वाइड दी जाएंगी ये गेंद. इस वाइड के साथ बढ़ती रन संख्या 31 रन जबकि चौथा ओवर चलता हुआ. अभी तक
जिस तरह से पहले ओवर में नीलेश मालस महंगे साबित हुए थे, लेकिन उसके बाद जुनैद पठान और विशाल जाधव ने जिस तरह से गेंदबाजी की है, इस गेम में वापस लाते हुए फिर भी बाबा इंडियंस 10 रन के औसत से रन बनाकर मनीष आड़े, अगली गेंद नदीम सर, इस बार उठाकर खेलने की कोशिश लेकिन बल्ले पर आई नहीं और इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 32 रन। मनीष आड़े जिनका कैच छूटा काफी घातक हो सकता है विदर्भ 11 के लिए और अच्छी गेंदबाजी देख सकते हैं आप रिप्ले में। टप्पा खाने के बाद हल्के से बाहर निकलती है ये गेंद। अगली गेंद फिर से मनीष के लिए, विशाल शॉर्ट ऑफ लेन गेंद उठाकर खेलने की कोशिश और रनआउट का मौका और सतीश साबळे भागकर स्टंप को गेंद लगाते हैं और यहाँ पर नदीम सर के रूप में चौथा झटका लगता हुआ बाबा इंडियंस को। यहाँ पर कोई जरूरत नहीं थी इस रन की, लेकिन मिसअंडरस्टैंडिंग दोनों ही बल्लेबाजों के बीच में और नदीम सर अपना 1 रन के निजी स्कोर पर आउट होकर वापस लौटते हुए नदीम सर और ये बाबा इंडियंस का लगता हुआ चौथा झटका और उनकी जगह लेने आए हैं मंगेश भगत, जिन्होंने अपने गेंदबाजी और बल्लेबाजी दोनों से प्रभावित किया है अभी तक इस टूर्नामेंट में। पर्पल कैप के रेस में अभी भी टॉप 5 में चलते हुए मंगेश भगत पिछले 2 मैच के लिए यहाँ पर उपस्थित नहीं थे, लेकिन उसके बाद आज उनकी वापसी होती हुई टीम में जरूरत है उनके बल्ले से कुछ रन आने की बाबा इंडियंस को। और मनीष आड़े जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हो, अभी तक 12 गेंदों में 24 रन बनाकर क्रीज पर मौजूद, बड़े बड़े हिट, पहले गेंद से ही बड़े बड़े हिट लगाने में सक्षम रहे अभी तक मनीष आड़े। विशाल जो कि अच्छी गेंदबाजी, लगातार अच्छी गेंदबाजी करते हुए, अगली गेंद फिर से मनीष के लिए, इस बार उठाकर खेला है गेंद जाती बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। बेहतरीन शॉट यहाँ पर मनीष द्वारा, जानते थे स्लोअर वन गेंद की थी, ऑफ कटर जिसे ऑस्टन के बाहर से खींचा। रिप्ले में देख सकते हैं आप जिस तरह से इस गेंद को घसीटा है, इस शॉट में पावर बहुत थी और गेंद जाती है सीधा बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन के साथ बढ़ती रन संख्या 38 रन, जबकि चौथा ओवर जारी। मनीष, अगली गेंद विशाल की, इस बार फिर से उठाकर खेला है गेंद सीधा सीमा रेखा के बाहर है। यह लगता हुआ इस ओवर का दूसरा छक्का, इससे बल्लेबाज को एक जीवनदान मिला था, उसी का नुकसान उठाते हुए यहाँ पर विदर्भ 11 चिकली। रिप्ले में देख सकते हैं फिर से इस बार तेज की हुई गेंद, लेकिन फिर से वही शॉट चांगली फलंदाजी होते मनीष आडे यांच्याकडनं। बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी खेचले आहेत। यावेळी मात्र दबाव जाणवला विशाल यांच्यावरती। चेंडू अडवण्यामध्ये असमर्थ ठरले क्षेत्ररक्षक आणि चेंडू पुन्हा एक वेळ वाईड आणि चौकार, ह्या बाईटच्या स्वरूपात 4 धावा अर्जित होतील। या 5 धावेने धावसंख्या वाढेल। यहाँ पर खराब गेंदबाजी विशाल, अभी तक अच्छी गेंदबाजी कर रहे थे, लेकिन उनको 2 छक्के लगने के बाद यहाँ पर लाइन से भटकते हुए और ये 5 रन के रूप में, वाइड 5 रन के रूप में रन देते हुए विशाल इस ओवर में महंगे साबित होते हुए। अगली गेंद फिर से मनीष के लिए, विशाल की फिर से पटकी गेंद, इस बार खेल दिया उसे लॉन्ग ऑफ की दिशा में। जब तक फील्ड होती 1 रन आसानी से दूसरे रन की मांग, लेकिन मनीष आड़े कोई इंटरेस्ट नहीं इस रन में। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर के बाद 50 रन पूरे होते हुए बाबा इंडियंस के, और मनीष आड़े खेलते हुए 15 गेंदों में 37 रन। ओम दादा जिस तरह से इनकी कैच छूटी थी, यहाँ पर महंगा साबित होता हुआ विदर्भ 11 के लिए। नक्कीच 4 षटकांचा खेळ समजा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या 50 धावा 4 गडी बाद, थोडासा अडचणीचा सामना करावा लागला होता बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाला, परंतु त्यानंतर चांगली वापसी करतोय बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघ। श्रेय जाते मनीष आडे यांना वैयक्तिक 15 चेंडूंचा सामना करून 37 धावांची खेळी आपल्या संघाकरता ते साकारता आहेत। थोडासा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पाहायला मिळेल, थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया।
बघूया कशा प्रकारे गोलंदाजी मोहित शर्मा करतील. मनीष आडे भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. बाबा इंडियन्स मंगळूर संघाची जबाबदारी या खेळाडूवर. यावेळी मात्र वेगवान चेंडू मोहित शर्मा यांचा. वेगाचं उत्तर नव्हतं. यॉर्कर लेन खोलवर टप्प्या चेंडू बघू शकता रिप्ले मध्ये. अप्रतिम चेंडू अशा प्रकारे निवडून गेला की जसे काही एखादा तोफगोळ आला बॅटच्या खाली आणि निर्धाव चेंडू येतोय मैदानामध्ये. धावसंख्या थांबली 50 धावा. 4 गडी बाद मोहित शर्मा आले आहेत गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एक वेळ वेगवान चेंडू पाहायला मिळतोय मोहित शर्मा यांच्याकडनं. मनीष आडे यांच्याकरता वेगाचं उत्तर नाही आहे मनीष आडे यांच्याकडे. आतापर्यंत जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता त्याला मात्र बांधून ठेवण्यामध्ये यश प्राप्त होते मोहित शर्मा यांना. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली आहे मोहित शर्मा यांनी आणि त्याचंच उत्तर या ठिकाणी दाखवताना त्याचंच प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना दिसत आहेत मोहित शर्मा. विदर्भ 11 चिखली संघाचे हे उदयनमुख खेळाडू. यावेळी बॅटची कड होती परंतु कॅरी केला नाही चेंडू सतीश यांच्याकडे आणि चौकार पाहायला मिळतो. बॅटची कड होती आणि धावा प्राप्त होत आहेत मनीष यांना आणि संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या आहे धावफलकावरती 54 धावा. चोपन्न धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटची कड होती. वेगवान गोलंदाजी चालू आहे मोहित शर्मा यांच्याकडनं. नशिबाची साथ मिळाली नाही नाहीतर हा चेंडू यष्ट्यावर सुद्धा आदळू शकला असता परंतु नशिबाची साथ मिळते मनीष आडे यांना. आपल्या अर्धशतकापासून 9 धावा दूर आहेत मनीष आडे. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न सतीश यांच्याकडनं कुठलीही चूक नाही आणि मोहित शर्मा यांनी मात्र मोठा अडसर दूर केलाय. काय सेलिब्रेशन होतं विदर्भ 11 चिखली संघाचं कारण महत्वाचा गडी बाद झालाय. बाबा इंडियन्स मंगळूर संघाचा 5व्या विकेटचं पतन होतंय. 54 धावा 5 गडी बाद. मनीष आडे यांची खेळी मात्र समाप्त होईल परंतु या खेळीने त्यांनी इम्प्रेस केलंय. 41 धावांची त्यांची ही खेळी संघासाठी मात्र महत्वाची ठरली आहे. काय गोलंदाजी करतायत आज मोहित शर्मा. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते मोहित शर्मा यांच्याकडनं. ऑक्शन मध्ये खूप साऱ्या संघांनी इच्छा दर्शवली होती या खेळाडूला आपल्या संघाच्या ताफ्यामध्ये सामील करण्यासाठी. जुनेद पठाण आज मात्र चांगली गोलंदाजी करतायत. जुनेद पठाण यांनी जो विश्वास दाखवला होता मोहित शर्मा यांच्यावर तो विश्वासाला त्यांनी मात्र तडा जाऊ दिला नाहीये. नवीन फलंदाज येत आहेत मंदार जोशी. पुन्हा एक उपयुक्त खेळाडू बाबा इंडियन्स मंगळूर संघाचे. यावेळी चांगला डिफेन्स पाहायला मिळते. सन्मान दिला या चेंडूला. 1 धाव मात्र पूर्ण होईल. निलेश मलास त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते
आणि एक धाव पूर्ण होईल. चांगली गोलंदाजी होते मोहित शर्मा उर्फ मॉन्टी यांच्याकडनं. मोंटी हे त्यांचं निकनेम आहे. वाशिम जिल्ह्यातल्या आणि आसपासच्या स्पर्धा या खेळाडूंनी आपल्या नावावरती केल्या. अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. ते जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात ते म्हणजे मोहित शर्मा गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि संघाला एक महत्वाचा ब्रेक थ्रू त्यांनी मिळवून दिलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातो. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक थोडासा फाईन करताना पाहायला मिळत आहे. तर मोहित शर्मा कर्णधाराने ती भूमिका दिली आहे. गोलंदाजांना तितकी सूट दिली आहे. यावेळी मंगेश भगत ऑन फायर. पहिला चेंडू आल्या परंतु जुनेद पठाण त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु चेंडूला रोखू शकले नाही. 6 धावा प्राप्त होत आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी मंगेश भगत पहिल्या चेंडूवरती षटकार त्यांनी खेचून दाखवला. या खेळाडूकडे क्षमता आहे. काल एक पुण्याला होते आणि पुण्यावरून रात्रीला ट्रॅव्हलिंग करून आजचा सामना खेळण्याकरिता मंगेश भगत या ठिकाणी उपस्थित झाले होते. रिप्ले मध्ये त्यांचा षटकार बघू शकता. काय इतक्या दूरवरचा प्रवास ते करून इथपर्यंत आलेत कारण संघाला त्यांची गरज होती आणि त्या गरजेवर खरे उतरत आहेत. त्यांचे मॅनेजर यांनी रिक्वेस्ट केली होती आणि त्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. मंगेश भगत यांना पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे त्यांच्या कंपनीकडून त्यांना सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करूया. मंगेश भगत आजचा सामना खेळण्याकरता खास करून पुण्यावरून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. नवीन गोलंदाज येत आहेत. आपल्या कोट्याचं दुसरे षटक घेऊन सर्वांना परिचित जुनेद पठाण मिस्टर जेपी गोलंदाजी मार्कवरती आहेत. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद बाबा इंडियन्स मंगळूर संघ नाणेफेक जिंकून प्रथम मात्र गोलंदाजीचा निर्णय झाला होता विदर्भ 11 चिखली संघाकडून. जुनेद पठाण यांच्यावरती जबाबदारी असेल ब्रेक थ्रू मिळवून देण्याची. वेगवान गोलंदाजी त्यांनी केली आहे आजच्या या सामन्याच्या माध्यमातून. पुन्हा एक वेग होता. या चेंडूला मात्र फ्लिक केले, दिशा दिली. डीपिन विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत अश्विन यांच्या रूपाने. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. सतीश चांगलं गॅदर करतायत चेंडूला. चांगली क्षेत्ररक्षकाची भूमिका त्यांच्यावरती आहे आणि त्या जबाबदारीला चांगलं पेललंय. अनुभव आहे या खेळाडूकडे आणि या संघामध्ये अनुभवी खेळाडू जास्त दिसत आहेत. शिवा सोडला तर सर्वच खेळाडू त्यांच्याकडे अनुभवी आहेत. 62 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी मात्र गती परिवर्तन पाहायला मिळते. थोडेसे मात्र पायामध्ये पाय अडकला आणि पडले. त्यानंतर खेळ भावना पाहायला मिळते जुनेद पठाण यांच्याकडनं. बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये की ज्या प्रकारे पडले होते खेळाडू मंगेश भगत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गती परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू बॅटवरती आला नाही आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मैदानामध्ये. विदर्भ 11 चिखली संघाची ही खासियत आहे. विरोधी संघाप्रती खेळ भावना दाखवतात ते आणि ही चांगल्या खेळाची निशाणी आहे. चांगल्या संघाची, चांगल्या संघनायकाची निशाणी आहे. यावेळी मंगेश भगत पडले, सावरले. त्यानंतर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते डीप कव्हरच्या दिशेने. एक मात्र धाव पूर्ण होईल. एका धावेवर समाधानी होतील. दोन्ही फलंदाज धावसंख्या वाढलेल्या एका धावेच्या साह्याने 63 धावा. 5 गडी बाद मंगेश भगत. आज फलंदाजीला त्यांना संधी मिळाली आहे. एका सामना मला आठवतो त्या सामन्यामध्ये काय अप्रतिम फलंदाजी त्यांनी केली होती. आज संघाला गरज आहे. त्यांच्यावर जबाबदारी आणि त्या जबाबदारीवर ते खरे उतरतील अशीच आम्हाला अपेक्षा असेल. जुनेद पठाण गोलंदाजी मार्कवरती आहे तर ब्रेक थ्रू मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. चेंडू हवेमध्ये आहे परंतु यावेळी फटका चांगला आहे. डीप मिड विकेटच्या वरतून चेंडू सीमा पार. 6 धावेकरता षटकार. जुनेद पठाण काय गोलंदाजी करत होते आतापर्यंत परंतु यावेळी स्लॉट मध्ये चाकलेला चेंडू आणि या चेंडूचा समाचार घेतलाय मंदार जोशी यांनी मात्र कुठलीही संधी दिली नाही क्षेत्ररक्षकांना आणि चेंडू सीमा पार जाताना पाहायला मिळाला. 6 धावेकरता 69 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ बिग जुनेद पठाण यांच्यावरती हल्ला आक्रमण केले गेले आणि हा पुन्हा एक वेळ बॅक टू बॅक या षटकामध्ये 6 धावा आणि पाहायला मिळतात. या षटकाच्या साह्याने धावसंख्या पोहोचेल 75 धावा. बघू शकता रिप्ले मध्ये समोर टाकलेला चेंडू स्लॉट मध्ये होता. त्यानंतर मात्र 6 धावेकरता फेकून दिला होता. डीप मिड विकेटच्या वरतून मंदार जोशी यांनी मात्र जुनेद पठाण यांच्या समोर अंधार उभा केलाय. पुन्हा एक वेगवान चेंडू पाहायला मिळतो. या वेगाचं उत्तर नव्हतं. चांगली वापसी करतायत या षटकामध्ये जुनेद पठाण. धावसंख्या झाली 6 षटक समाप्त 75 धावा. 5 गडी बाद बाबा इंडियन्स मंगळूर संघ नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आले होते आणि ही त्यांची जमेची बाजू आहे. प्रथम फलंदाजी करणं त्यानंतर विरोधी संघाला रोखणं.
जुनेद पठाण त्यांचा स्पेल पूर्ण होईल. 2 षटकामध्ये 17 धावा देत कुठलाही गडी त्यांना बाद करता आला नाही. 75 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 गडी बाद झाल्यानंतर मयूर बोलवार समालोचन कक्षामध्ये आपल्याशी जुळतील. धन्यवाद ओम दादा. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर लगातार विकेट होने के बाद जिस तरह से मंगेश भगत और मंदार जोशी जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, नेट रन रेट पर कोई असर नहीं हुआ है इनके अभी तक. लगातार बड़े शॉट्स खेलने में कामयाबी मिली है दोनों ही बल्लेबाजों को. मंगेश भगत जो कि 3 गेंदों में 7 रन बनाकर क्रीज पर खेलते हुए, और मंदार जोशी जिन्होंने 5 गेंदों में 14 रन. अब गेंदबाजी पर आए नीलेश मालस, बल्लेबाज मंगेश भगत. इस बार पटकी गेंद हवा में, गेंद फील्डर उसके नीचे, और यहाँ पर लगता हुआ ये बहुत बड़ा झटका बाबा इंडियंस को लगता हुआ ये 5वां झटका, 6ठा झटका यहाँ पर मंगेश भगत के रूप में बड़ा झटका लगता हुआ यहाँ पर बाबा इंडियंस को. ठीक तरह से बल्ले पर आई नहीं गेंद और वापस लौटना पड़ेगा मंगेश भगत को. और अगले बल्लेबाज वकार, मंगेश भगत की जगह लेने आए वकार. मोहित शर्मा जिन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की, लेकिन आखिरी गेंद शॉर्ट ऑफ लेंथ और उसका नतीजा मंगेश भगत ने 6 रन के लिए गेंद को भेजा था. और उसके बाद जुनेद पठान को लगातार 2 छक्के मारने में कामयाबी मिली थी मंदार जोशी को. अगली गेंद नीलेश मालस की. इस बार पटकी गेंद पुल किया उसे मिड विकेट की दिशा में. वहां पर फील्डर मौजूद है. जब तक गेंद फील्ड पे 1 ही रन. बेहतरीन फील्डिंग यहाँ पर अश्विन चौहान द्वारा. अच्छी वापसी यहाँ पर विदर्भ 11 की. इस ओवर में अभी तक बांध कर रखा है बाबा इंडियंस के बल्लेबाजों को नीलेश मालस ने. यहाँ पर दोनों ही टीमों के बीच अच्छा मुकाबला देखने को मिल रहा है. अगली गेंद फिर से वकार के लिए उठाकर खेलने की कोशिश, ऑफ स्टंप के काफी बाहर थी, वाइड करार दिया अंपायर ने. और इस वाइड के साथ बढ़ती रन संख्या 77 रन, 77 रन, लॉस ऑफ 6 विकेट्स. बाबा इंडियंस मंगरूपुर. अच्छी गेंदबाजी नीलेश मालस द्वारा इस ओवर में अभी तक देखने को मिली है. अगली गेंद फिर से वकार के लिए. इस बार अच्छी गेंद गुडलैंड से उछाल लेकर सीधा कीपर के दस्ताने में जाती है गेंद. उठाकर खेलना चाहते थे वकार, लेकिन नाकाम रहे. अच्छी गेंदबाजी नीलेश मालस द्वारा. यहाँ पर मंगेश भगत का विकेट टर्निंग पॉइंट हो सकता है, क्योंकि बड़ा स्कोर खड़ा कर सकते थे मंगेश भगत. अगली गेंद फिर से. इस बार कट कर दे उसे, या शॉर्ट थर्ड मैन की दिशा में फील्डर मौजूद. 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर वकार को. अच्छी फील्डिंग वहां पर अस्पर द्वारा, लेकिन कोई जरूरत नहीं थी थ्रो करने की. फिर भी इधर बोले उनको कोई नुकसान नहीं. 1 ही रन यहाँ पर बाबा इंडियंस को. अभी तक अच्छा घटता हुआ ये ओवर. मंदार स्ट्राइक पर, और यहाँ पर ऑफ स्टंप के काफी बाहर. फिर से वाइड करार देते हुए अंपायर. इस ओवर का आता हुआ ये दूसरा वाइड गेंद. मंदार जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं अभी तक, जुनेद पठान जैसे गेंदबाज को 2 छक्के लगाना बहुत बड़ी बात. अगली गेंद नीलेश की. इस बार उठाकर खेलने की कोशिश और कर लेंगे गेंद, बल्ले पर सही तरह से आई नहीं. जब तक गेंद फील्ड होती 1 रन आसानी से, और इस 1 रन के साथ 80 रन पूरे होते हुए यहाँ पर बाबा इंडियंस मंगरूपुर. अच्छी गेंदबाजी नीलेश मालस द्वारा. लगातार अच्छी गेंदबाजी की है इस ओवर में. पहले ओवर में महंगे जरूर साबित हुए थे, लेकिन इस ओवर में वापसी करते हुए. अगली गेंद नीलेश की. इस बार अवसर लगकर गेंद जाती थर्डमैन की दिशा में, लेकिन कोई नुकसान नहीं. 1 ही रन. अच्छा ओवर यहाँ पर नीलेश मालस द्वारा. 7 ओवर के बाद बढ़ती रन संख्या 81 रन. यहाँ पर मंगेश भगत का विकेट टर्निंग पॉइंट होता हुआ उनके आउट होने के बाद थोड़ा सा रोक लगाने में कामयाब हुई है विदर्भ.
और इस इनिंग का ये आखिरी ओवर लेकर आते हैं मोहित शर्मा, जिन्होंने बहुत बड़ा झटका दिलाया था बाबा इंडियंस को, मनीष आड़े के रूप में बड़ी सफलता हासिल की थी। मोहित शर्मा अच्छी गेंदबाजी, अपना पूरा एक्सपीरियंस जोड़ते हुए, और स्ट्राइक पर वकार मोहित के लिए। इस बार फिर से यॉर्कर लेन गेंद काफी तेज, लेकिन हल्का सा फंबल वहां पर कीपर द्वारा। एक रन 22 के रूप में मिलता हुआ यहां पर बाबा इंडियंस को। अब स्ट्राइक पर है मंदार, जिनसे सबकी आशा है बाबा इंडियंस के खेमे से बड़ा हिट लगाने की, क्योंकि ये इस इनिंग का आखिरी ओवर और 5 गेंदें बाकी इस ओवर की। अगली गेंद फिर से मोहित मंदार के लिए। यॉर्कर लेन गेंद और क्लीन बोल्ड, बेहतरीन गेंद यहां पर मोहित शर्मा द्वारा। जिस तरह की गेंदबाजी गेंदबाज अभी तक करता हुआ इस टूर्नामेंट के सबसे तेज गेंदबाजी करते हुए मोहित शर्मा, और ये 7वां झटका लगता हुआ यहां पर बाबा इंडियंस को। अच्छी गेंदबाजी यहां पर मोहित शर्मा द्वारा। यहां पर बड़े हिट लगाने की जरूरत है बाबा इंडियंस को, लेकिन लगातार झटके। 82 रन 7 विकेट के नुकसान पर बाबा इंडियंस, और मोहित शर्मा और नीलेश मालस यहां पर वापस लाते हुए विदर्भ 11 चिखली को इस गेम में। और बाबा इंडियंस को इस 4 गेंदों में बड़े हिट लगाने की जरूरत। अविनाश इस बार उठाकर खेला, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, गेंद जाती, और यहां पर बेहतरीन कैच जुनैद द्वारा, लाजवाब कैच। जुनैद पठाणकडनं काय अप्रतिम झेल पाहायला मिळाला। संघाचा नेता या ठिकाणी अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करेल तर संघाचा आत्मविश्वास जरूर वाढेल। स्क्रीनवर जे दिसतात ते म्हणजे मिस्टर जेपी जुनैद पठाण, त्यांचा झेल आपण पाहूया। फटका चांगला होता फलंदाज मंदार जोशी यांचा, कोण आहे बॅट्समन अविनाश यांचा चांगला फटका होता, परंतु जुनैद पठाणचा फुल स्ट्रेच पाहायला मिळाला। संघासाठी पूर्णपणे समर्पण जुनैद पठाण यांच्या झेलसाठी आमचं मात्र सलाम असेल, त्यांचं कौतुक असेल। ज्या प्रकारचा झेल त्यांनी टिपलाय, जे स्क्रीनवर दिसतात ते म्हणजे जुनैद पठाण, आणि या खेळाडूने विदर्भ आणि विदर्भाच्या बाहेरील भारताच्या कानाकोपऱ्यातील स्पर्धा का गाजवल्या आहेत त्याने त्याच्या प्रदर्शनामधून दाखवलं होतं। त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे, दबाव होता गोलंदाजीमध्ये त्यांचे आक्रमण झाल्यानंतर, परंतु हा झेल पाहून प्रेक्षकांची मने जिंकतो। का हा खेळाडू प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय त्याने आपल्या खेळाच्या प्रदर्शनामधून दाखवलंय। मयूर अच्छी गेंदबाजी और बेहतरीन फील्डिंग यहाँ पर जुनैद पठान द्वारा। जिस तरह का इस खिलाड़ी का फिटनेस है, 29 साल के खिलाड़ी अभी भी ग्राउंड में काफी फिट, च्युइंगम खाकर फील्डिंग करते हुए जुनैद पठान। अगली गेंद उठाकर खेला है, शॉट ऑफ लेन गेंद वकार ने, और गेंद जाती है वन रन के बाहर 4 रन के लिए। माजिद आए अविनाश खरारी की जगह लेने, लेकिन वो नॉन स्ट्राइक पर है। वकार यहाँ पर स्टेप आउट किया था, गेंदबाज ने पहचाना मोहित ने, लेकिन शॉर्ट ऑफ लेन गेंद की, लेकिन यहाँ पर टॉपेज लगकर गेंद जाती है फाइनल लेग की दिशा में 4 रन के लिए। और यहाँ पर वकार को बड़े हिट लगाने होंगे। अगली गेंद फिर से मोहित की, इस बार कवर्स की दिशा में खेला उठाकर गेंद। जब तक गेंद फील्ड होती 2 रन मेरे ख्याल से आसानी से पूरे कर लेंगे यहाँ पर बाबा इंडियंस के बल्लेबाज वकार। और यहाँ पर अच्छी गेंदबाजी होती हुई, लेकिन वकार 6 रन अभी तक बनाए हैं, उन्होंने 8 रन अभी तक बनाए हैं अपनी टीम के लिए। महत्वपूर्ण रन यहाँ पर 88 रन 8 विकेट के नुकसान पर है बाबा इंडियंस। और यह आखिरी गेंद इस इनिंग की वकार के लिए मोहित। शॉट ऑफ लेन गेंद, लेकिन काफी तेज निकली विकेट से गिरने के बाद लेग बाइज के रूप में मिलता हुआ 1 रन। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 8 ओवर के बाद 89 रन
और 90 रनों का लक्ष्य यहाँ पर विदर्भ 11 चिखली के सामने। इस मैच को अगर जीतना है विदर्भ 11 चिखली को तो 90 रन बनाने पड़ेंगे। जिस तरह की शुरुआत है यहाँ पर पहले 4 ओवर में मनीष आड़े ने दिलाई थी बाबा इंडियंस को, लेकिन उसके बाद के 4 ओवर में सिर्फ 39 रन ही बना सके यहाँ पर बाबा इंडियंस। पहले 4 ओवर में 50 रन का स्कोर था उनका, लेकिन उसके बाद अच्छी वापसी नीलेश मालस, गेंदबाज नीलेश मालस, मोहित शर्मा ने खासा प्रभावित किया है इस इनिंग में। जिस तरह की गेंदबाजी, तेज तर्रार गेंदबाजी उन्होंने की है अभी तक इस टूर्नामेंट की, संकेत के बाद सबसे तेज गेंदबाजी उनकी नजर आई है। और 8 ओवर के बाद, एक इनिंग के बाद 90 रनों का लक्ष्य रखा है बाबा इंडियंस ने। अच्छा मैच होता हुआ यहाँ पर WPL स्पॉन्सर्ड बाय राजौरी स्टील, मयूर स्पोर्ट्स, मापल स्पोर्ट्स, रॉयल स्पोर्ट्स एंड TVS शोरूम वाशिंग। बेहतरीन यहाँ पर टूर्नामेंट होता हुआ, ये टूर्नामेंट का 6वां दिन है यहाँ पर टूर्नामेंट का। लगातार कमेटी यहाँ पर WPL कमेटी मेहनत लेते हुए इस टूर्नामेंट को सक्सेसफुल बनाने में। ऑलरेडी इस टूर्नामेंट के चर्चे पूरे महाराष्ट्र में होते हुए, और इस टूर्नामेंट का लाइव प्रक्षेपण tenniscricket.in, जो कि पूरे इंडिया में इस चैनल को देखा जाता है, और बहुत बड़ा नाम tenniscricket.in। आप YouTube पर इस मैच का आनंद उठा सकते हैं। जिस तरह की क्लैरिटी, जिस तरह का प्रक्षेपण वो आपको YouTube पर दिखाते हैं, तारीफ काबिल। और यहाँ पर उनकी टीम शाहरुख भाई, वेदांत भाई और संदेश भाई, ये तीनों ने जिस तरह से इस चैनल को चलाया है, बेहतरीन। यहाँ पर हडल में बाबा इंडियंस कुछ स्ट्रेटजी बनाते हुए, और विदर्भ 11 की तरफ से जुनैद पठान और शिवा ने जिस तरह की अभी तक ओपनिंग शुरुआत दी है, उसी की आशा उनको रहेगी, क्योंकि यहाँ पर बड़ा लक्ष्य है 8 ओवर में 90 रन बनाना। और गेंदबाज मंगेश भगत, जिनकी वापसी हुई इस गेम में, जिस तरह की गेंदबाजी इन्होंने अभी तक इस टूर्नामेंट में की है, पर्पल कैप के रेस में टॉप 5 में चलते हुए मंगेश भगत, और ऑरेंज कैप के रेस में सबसे आगे चलते हुए फैजान खतीब, जिनके सिर पर ऑरेंज कैप, यहाँ पर अभी उनके पास ऑरेंज कैप है। और पर्पल कैप के हकदार अभिजीत डोरे, वाशिंग वॉरियर्स, उनकी टीम कुछ खास नहीं कर सकी, लेकिन अभिजीत डोरे अच्छी गेंदबाजी की है उन्होंने अभी तक इस टूर्नामेंट में। 10 विकेट लेने में कामयाबी मिली है उनको। और इस टूर्नामेंट की सबसे फास्टेस्ट 50 बनाने वाले बल्लेबाज सचिन खड़से, और 5 विकेट लेने वाले गेंदबाज आशीष पाठक। और बेहतरीन परफॉर्मेंसेस मिले हैं इस टूर्नामेंट में आप सभी को देखने को। और अच्छा मैच चलता हुआ यहाँ पर जुनैद पठान और शिवा बॉन्ड तैयार ओपनिंग साझेदारी के लिए। जिस तरह से शिवा ने इस टूर्नामेंट में प्रभावित किया है, नए उभरते राइजिंग खिलाड़ी, इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट शिवा बॉन्ड, अभी तक अच्छी बल्लेबाजी की है उन्होंने। पिछले मैच में 45 रन बनाए थे उन्होंने। और जुनैद पठान उनके साथ, जिन्होंने काफी धुआंधार बल्लेबाजी की थी पिछले मैच में।
नमस्कार प्रेक्षक हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वाशिम प्रीमियर लीग 2021. आता या स्पर्धेचा 6वा दिवस आणि आजच्या दिवसामधला दुसरा सामना मैदानामध्ये रंगतो. एका बाजूला आहे बाबा इंडियन्स मंगळूर संघ आणि दुसऱ्या बाजूला आहेत जुनेद पठाण यांचा विदर्भ 11 चिखली संघ. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना या ठिकाणी मात्र आमंत्रित केलं गोलंदाजी करताना आणि प्रथम फलंदाजी करता आमंत्रित केलं होतं बाबा इंडियन्स मंगळूर संघाला. त्यानंतर मात्र आता 90 धावांचा पाठलाग करावा लागेल. 48 चेंडू आणि 90 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो म्हणजे विदर्भ 11 चिखली संघाला विदर्भ वाशिम नावाने प्रसिद्ध असलेला हा संघ आणि एका बाजूला आहे बाबा इंडियन्स मंगळूर संघ. 48 चेंडू 90 धावा सलामीची जोडी विदर्भ 11 चिखली संघाकडून मैदानामध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. मंदार जोशी यांनी मात्र शुभेच्छा दिल्या. जुनेद पठाण यांना या खेळाडूची क्रेज आहे, या खेळाडूची खूप रिस्पेक्ट आहे खास करून वाशिम जिल्ह्यामध्ये. आता ते सलामीला आले आहेत. समोर असतील मंगेश भगत, हे सुद्धा खूप गोलंदाजी मार्गावरती सज्ज आहेत. मंगेश भगत काल पुण्यावरनं खूप लांबचा प्रवास करून या ठिकाणी दाखल झाले आहेत संघासाठी. संघाला त्यांची गरज होती. मंगेश भगत टू या ठिकाणी जुनेद पठाण स्ट्राईकवर असतील पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस करतील या सामन्याचा, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. शिवा बॉन्ड एक या स्पर्धेमधला इमर्जिंग प्लेअर, चांगला खेळ त्यांच्याकडनं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिला चेंडू येतोय दुसऱ्या डावामधला. यावेळी जुनेद पठाण पहिल्या चेंडूवरती आक्रमण केला गेला आणि चेंडू टॉपेज होता परंतु सीमारेषे पार फेकून दिला. 6 धावे करता पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जाते जुनेद पठाण यांच्याकडून आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या होईल 6 धावा. जुनेद पठाणचं वैयक्तिक खातं उघडल्या गेलं. हा चेंडू जरूर टॉपेज होता परंतु त्या चेंडूला इतकी ताकद लावली होती की चेंडू 6 धावे करता जाऊन पडला डीप विकेटच्या वरतून. जुनेद पठाणने या ठिकाणी मात्र मनगटी फटका पाहायला मिळाला. जरूर बॅटची टॉपेज होती परंतु चेंडूला इतकी ताकद लावली होती की 6 धावेपर्यंत हा चेंडू जाऊन पडला होता. या आधीचा अमरावतीचा सामनावीर त्यांना घोषित करण्यात आलं होतं. समोर टाकला चेंडू, गती परिवर्तन होतं आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जुनेद पठाण चुकताना पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू येतोय. मंगेश भगत यांची चांगली वापसी बघू शकता रिप्ले मध्ये. पडल्यानंतर काय वळण घेणारा चेंडू होता. यष्ट्यांच्या दिशेने आतमध्ये येणारा हा चेंडू. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता जुनेद पठाण यांच्याकडनं परंतु चेंडू बॅटवरती आला नाही. चांगली वापसी पाहायला मिळते. हे चांगलं युद्ध पाहायला मिळेल गोलंदाज मंगेश भगत आणि जुनेद पठाण यांच्यामध्ये. सन्मान दिला या चेंडूला. बॅकअप लेन चेंडू होता, गती परिवर्तन होतं, थोडासा मात्र उलट्या हाताने टाकलेला चेंडू होता आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. सन्मान दिला या चेंडूला. जुनेद पठाण यांची खासियत आहे की चुकीच्या चेंडूचा समाचार घेतात आणि चांगल्या चेंडूला सन्मान देतात. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत शिवा बॉन्ड. या खेळाडूंनी इम्प्रेस केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. यांच्यासोबत अरविंद सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा इम्प्रेस केलंय. यावेळी स्टेप आउट पदल आली ते पाहायला मिळालं. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता शिवा बॉन्ड यांचा परंतु चांगला निर्णय जुनेद पठाणकडून. मनीष आडेकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मिड ऑफच्या दिशेने. पहिल्या हाफमध्ये चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. 41 धावांची खेळी त्यांच्या संघासाठी त्यांनी साकारली होती. आता क्षेत्ररक्षण चांगलं करतात आणि त्यांची फेवरेट जागा आहे मिड ऑफ आणि मिड ऑन सुद्धा. यावेळी बिगिट केले गेले, सर्कलला भेटलंय. चांगला अप्रतिम फटका पाहायला मिळतो जुनेद पठाण यांचा. चेंडू मात्र सीमारेषेच्या पाल अलीकडे हलवला गेलाय. मनीष आडे यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर थोडा अतिरिक्त बाउन्स झाला आणि चेंडूच्या मागे धावत होते मनीष आडे. ही चांगली गोष्ट आहे कारण इनसाइड आउट फटका जरूर खेळला होता जुनेद पठाण यांनी परंतु त्या चेंडूचा पाठलाग केला होता मनीष आडे यांनी. संघासाठी उपयुक्त धावा त्यांनी वाचवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. धावसंख्या आहे वाशिम विदर्भ 11 चिखली संघाची 8 धावा बिनगडी बाद. 5 चेंडू पहिल्या षटकामध्ये झाले असतील. या चेंडूला पुन्हा सन्मान दिलाय. मनगटी फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, ते धावून येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल आणि एका धावे दोन्हीपर्यंत समाधान होतील. धावसंख्या आहे एका धावेच्या साह्याने 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकासाठी बाबा इंडियन्स मंगळूर संघाचे कर्णधार कोणाला गोलंदाजी आक्रमणावर आणतील हे सुद्धा बघणं गरजेचं असेल कारण आता महत्वाचा जो गोलंदाज होता, प्रमुख गोलंदाज होता बाबा इंडियन्स मंगळूर संघाचा, तो त्याचं षटक पूर्ण झालेलं असेल आणि जुनेद पठाण पुन्हा एक वेळ स्ट्राईकवर असतील.
90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय विदर्भ 11 चिखली संघाला. मंगेश भगत यांचं पहिलं चांगलं षटक पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारची वापसी केली आहे, या खेळाडूकडे कला आहे, कौशल्य आहे, क्षमता आहे आणि त्याने क्षमता मात्र सिद्ध केली या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज येतात. गोलंदाजी मार्कवरती धीरज भगत, मानोऱ्याचा पोलाड. आज फलंदाजीमध्ये त्यांना धावबाद व्हावं लागलं, परंतु आता पुन्हा एक वेळ गोलंदाजीमध्ये संघासाठी चांगली काही करण्याची गरज असेल. मी यावेळी मात्र लोअर पुलटा चेंडूचा खेळून काढलाय, स्वीप केलं या फटक्याला. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत मंगेश भगत. एकदा मात्र पूर्ण होईल आणि काहीतरी पंच ताकीद देताना या ठिकाणी गोलंदाज धीरज भगत यांना स्लीव काढून घ्यायची आहे. गोलंदाजाला विनंती असेल की आपण हातामधली स्लीव काढून घ्यायची आहे. बाबा इंडियन्स मंगळूर संघ आणि विदर्भ 11 चिखली संघादरम्यान चालू असलेला हा सामना 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतो. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 10 धावा. मंगेश भगत डीप मिड विकेटवरतून काहीतरी सूचना करताना आपल्या क्षेत्ररक्षकांना. यावेळी मात्र चेंडू गती परिवर्तन होतं, अपील केली गेली पंचाकडे आणि शिवा बॉन्ड यांचा खेळ समाप्त होईल. बारीक एज या ठिकाणी पाहायला मिळते बॅटची आणि गडी बाद होत आहेत शिवा बॉन्ड. पहिल्या विकेटचं पत्र होतोय. संघाला महत्वपूर्ण झटका लागतोय तो म्हणजे विदर्भ 11 चिखली संघाला. धीरज भगत यांनी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे. महत्वाचा गडी जो इन्फॉर्म होता शिवा बॉन्ड, त्यांना मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलंय. जुनेद पठाण यांच्यावरती आता मोठी जबाबदारी असेल संघाला सावरण्याची. शिवा बॉन्ड यांची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज विशाल गेले आहेत. डावखुरे फलंदाज आक्रमण करण्यासाठी ओळखल्या जातात, परंतु संघाला पारी बिल्डअप करण्याची गरज असेल. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय विदर्भ 11 चिखली संघाला. पहिला चेंडू रिव्हर्स स्विच फिट केलाय, क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल सीमारेषे पार 4 धावे करता. पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय विशाल यांच्याकडनं. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचेल 14 धावा. पहिल्या चेंडूवरती खातं उघडत आहेत विशाल. आक्रमण ही त्यांची खासियत आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी आक्रमण केलंय. धावसंख्या पोहोचते 14 धावा. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धीरज भगत वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना पाहायला मिळत आहेत. मंगेश भगत यांना डीप मिड विकेटला जे डीप पॉइंटच्या दिशेने जे उपस्थित त्यांना मात्र फाईन केलं गेलंय. पुन्हा एक वेळ ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतो विशाल यांच्याकडून, परंतु क्षेत्ररक्षक आहेत मनीष आडे. मिड ऑफच्या दिशेने जे क्षेत्ररक्षण करतायत चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं पाहायला मिळतं या सामन्यामध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ही महत्वाची भूमिका संघासाठी ते बजावत आहेत. विशाल यांच्यावरती खास नजरा असतील, कारण जुनेद पठाण एका बाजूने किल्ला लढवण्याचा आता प्रयत्न करतील आणि दुसऱ्या बाजूने आक्रमण होणं गरजेचं आहे. यावेळी मात्र विकेट केले गेले क्षेत्ररक्षक आहेत डीप लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते, मात्र एक धाव पूर्ण होईल. चेंडूपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. एक धाव चांगली समय सूचकता पाहायला मिळाली. समजदारीचा खेळ होतोय बाबा इंडियन्स मंगळूर संघाकडून. खेळ चालवण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या झाली आहे एका धावेच्या साहाय्याने 15 धावा. एक गडी बाद. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. धीरज भगत आहेत गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी त्यांनी आजच्या सामन्यामध्ये केली आहे या षटकामध्ये. पुन्हा एक वेळ ड्राईव्ह केल्या गेल्या या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत मनीष आडे यांच्या रूपाने आणि एक धाव पूर्ण होईल. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा पॉवर प्लेचा आता खेळ चालू झाला आणि 2 षटकानंतर धावसंख्या आहे 16 धावा. 1 गडी बाद. नाणेफेक जिंकून प्रथम मात्र गोलंदाजी केली होती आणि 89 धावांवरती रोखलं होतं
बाबा इंडियन्स मंगळुरू संघाला 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिवा बांड आणि जुनेद पठाणच्या रूपाने सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती. शिवा बांड यांना मात्र माघारी परतवलंय धीरज भगत यांनी आणि आता धावसंख्या आहे 2 षटक समाप्त, 16 धावा 1 गडी बाद. विदर्भ 11 चिखली संघ. अच्छी गेंदबाजी यहाँ पर धीरज द्वारा बांध कर रखा इस ओवर में. एक अच्छा शॉट जरूर खेला था विशाल ने, लेकिन उसके बाद सिर्फ 7 रन दिए उन्होंने. और यहाँ पर गेंदबाजी पर आएंगे मंदार. यहाँ पर अच्छी गेंदबाजी हुई है अभी तक बाबा इंडियंस की तरफ से. एक विकेट चटकाने में भी कामयाब हुए हैं बाबा इंडियंस के गेंदबाज. अब स्ट्राइक पर है जुनेद पठान और गेंदबाजी का भार संभालेंगे मंदार जोशी. मंदार जोशी जब बल्लेबाजी पर थे, जुनेद पठान को 2 बड़े छक्के लगाए थे उन्होंने. अब स्ट्राइक पर है जुनेद पठान और गेंदबाजी करेंगे मंदार जोशी. यहाँ पर जीत के लिए अभी भी विदर्भ 11 चिखली को लगभग 13 के औसत से रन बनाने होंगे इस मैच में. 36 गेंदे और 74 रन, 74 रन जीत के लिए. अभी भी ये मैच जुनेद पठान जैसे बल्लेबाज जब तक क्रीज पर है बैलेंस. अगली गेंद इस बार कट करने की कोशिश. अच्छी गेंद, स्लोअर 1 गेंद थी. अच्छी गेंदबाजी यहाँ पर अभी तक बांध कर रखा है बाबा इंडियंस ने विदर्भ 11 चिखली और जुनेद पठान को. अगली गेंद फिर से, इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद बल्ले पर आई नहीं. फिर भी 1 रन मिलेगा जुनेद पठान को. काफी पटकी गेंद थी. इस गेंद पर निश्चित रूप से 6 रन चाहते थे जुनेद पठान, लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए. और इस बल्लेबाज को आखिर तक खेलना पड़ेगा अगर विदर्भ 11 चिखली को ये मैच जीतना है तो. इस बल्लेबाज में काबिलियत है. 13, 14, 15 रन भी ये एक ओवर में आसानी से बना सकते हैं. अब स्ट्राइक पर है विशाल, जिन्होंने अपना कॉन्फिडेंस बताया पहली गेंद पर रिवर्स स्वीप 4 रन लेकर. अब गेंदबाजी कर रहे हैं मंदार, जिन्होंने अभी तक अच्छी गेंदबाजी की है इस ओवर में. इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद फिर से ठीक तरह से बल्ले पर आई नहीं. जब तक गेंद फील्ड दिया, अच्छी फील्डिंग वहां पर मनीष द्वारा, जो कि बेस्ट फील्डर के नॉमिनी में इस टूर्नामेंट के अभी तक अच्छी फील्डिंग, अच्छी कैचेस उन्होंने ली है. उनका कैच जो वायरल हुआ था, काफी व्यूज और लाइक्स मिले उस कैच को. अब स्ट्राइक पर है जुनेद. इस बार उठाकर खेला है, फिर से गलती नहीं करेंगे जुनेद इस बार काफी लंबा छक्का. इस बार तैयार थे, पिछली बार ताकत से मारने की कोशिश है. इस बार आप रिप्ले में देख सकते हैं, सिर्फ टाइम किया गेंद को और गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन के लिए. पहली गेंद उनको मिली थी शॉर्ट ऑफ लेन गेंद, लेकिन उस गेंद को बाहर नहीं कर सके. लेकिन दूसरी बार गलती नहीं करते जुनेद पठान. अगली गेंद फिर से मंदार की जुनेद के लिए. इस बार हवा में गेंद टॉपेज और ये गेंद फिर से 6 रन के लिए. यहाँ पर लगातार दूसरा छक्का लगता हुआ यहाँ पर जुनेद के बल्ले से. और यहाँ पर टॉपेज लगकर भी उनके बैट स्पीड की कमाल है. ये देख सकते हो रिप्ले में, टॉपेज लगकर ये गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर जुनेद द्वारा. 30 रन हो चुके हैं, जबकि तीसरे ओवर की आखिरी गेंद आना बाकी. अच्छी यहाँ पर गेंदबाजी कर रहे थे अभी तक मंदार, लेकिन जैसे उन पर एक छक्का पड़ा उसके बाद भटकते हुए अपने लाइन से, और जुनेद पठान अपनी बैट स्पीड का इस्तेमाल. मंदार समोर अंधार आणलाय आता मात्र जुनेद यांनी.
ज्या प्रकारची फटकेबाजी ते करतायत, बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांनी खेचले आहेत. टॉपेज होते मयूर, परंतु त्या टॉपेजचं कन्वर्ट कसं करायचं हे मात्र जुनी यांना माहिती आहे. बॅट स्पीड इतकी चांगली होती की चेंडू सीमारेषे पार जाऊन पडले. 6 धावे करता आणि तीच चर्चा चालू असेल धीरज भगत आणि जुनेद पठाण यांच्यामध्ये की टॉपेज सुद्धा तुमचे बाहेर जात आहेत. नशीब माणसाच्या बाजूला असलं तर काही होऊ शकतं. या 6 धावेने धावसंख्या वाढते. 30 धावा 1 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आता 31 चेंडू आणि 60 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 12 धावा कराव्याच लागतील. 31 चेंडू आणि 60 धावा. या षटकामधला आता शेवटचा चेंडू बाकी असेल. दूसरा बॉल देना. 30 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. जुनेद पठाण आज मात्र बॅटच्या मिडल जरी चेंडू नसला तरी मात्र बॅटच्या कडने हा चेंडू सीमारेषे पार पाठवत आहेत. म्हणजे असंच म्हणायला हरकत आहे की ज्या चेंडूला मी बॅटच्या कडने बाहेर पाठवू शकतो त्या चेंडूला मिडल करण्याची काय गरज आहे हेच मात्र दाखवताना मैदानामध्ये जुनेद पठाण क्षमता या खेळाडूमुळे ठासून भरली आहे. त्या क्षमतेवर त्याला फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या होते 30 धावा. शेवटचा चेंडू होता या षटकामधला. तिसऱ्या चेंडूवर विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटवरती चेंडू पुन्हा एक वेळ चढला नाही. मनीष आडे आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विशाल कडून झाला होता. चांगला कॉल म्हणावे लागेल. चांगला निर्णय या ठिकाणी जुनेद पठाण यांच्याकडून. धावसंख्या झाली आहे या एका धावेच्या सहाय्याने 31 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता 30 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता असेल. 30 चेंडू 59 धावा. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय विदर्भ 11 चिखली संघाने घेतला होता. त्यानंतर 89 धावांवरती रोखलंय बाबा इंडियन्स. मंगळूरपीर संघाला सलामीला फलंदाज झाले होते शिवा बॉन्ड आणि जुनेद पठाण. एक महत्वाचा गडी बाद झाला होता विदर्भ 11 चिखली संघाचा शिवा अँड बॉन्डच्या रूपाने. त्यानंतर आलेले विशाल यांनी पहिल्या चेंडूवरती आक्रमक बाणा तर अवतरला परंतु तदनंतर काहीसं त्यांना शांत ठेवण्यामध्ये बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाच्या गोलंदाजांना यश प्राप्त होते. जुनेद पठाणला मात्र मागच्या षटकामध्ये आपण शांत पाहिलो नाही. त्यांची बॅट तळपताना दिसली होती. आता नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आपल्या कोटेचं दुसरे षटक घेऊन धीरज भगत. मानोऱ्याचा पोलाद आता गोलंदाजी मार्कवरती दिसेल. चौथं षटक या दुसऱ्या डावाचं घेऊन येत आहेत धीरज भगत. जुनेद पठाण असतील आता ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू बिगिट हवेमध्ये चेंडू फसला. क्षेत्ररक्षक 2 या चेंडूच्या खाली धावताना पाहायला मिळतात. ऐन वेळेवरती पाय मात्र घसरला आणि हा पाय घसरला का संघाच्या हातातून सामना निसटला हे मात्र सांगण्यास जोग नाहीये. कारण हा झेल खूप महत्वाचा होता जुनेद पठाण यांचा. अंकुशांचा पाय घसरला की त्यांच्या हातातून सामना निसटला हे सुद्धा बघण्यासारखं असेल. कारण जुनेद पठाण यासारख्या खेळाडूला तुम्ही संध्या देऊ शकत नाही. जुनेद पठाण याच्यासाठी एक संधी खूप मोठी असते आणि संधीचं सोनं तो करेल का हे बघूया. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 33 धावा 1 गडी बाद. काय चान्स बनवला होता आपल्या संघासाठी धीरज भगत यांनी. पोलार्ड जे नाव त्यांना दिलंय त्या नावानुरूप गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. बॅट मात्र वारंवार चेंज होताना पाहायला मिळते मैदानामध्ये. संयमाने खेळ करावा लागेल जुनेद पठाण यांना. अनेक वेळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलंय की शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये सुद्धा सामने बदलता आहेत. जुनेद पठाण यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे आणि आज प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत त्यांचा खेळ बघण्यासाठी. लाईव्ह सुद्धा प्रेक्षक त्यांना मोठ्या संख्येने बघतायत. यावेळी मात्र चेंडूला लेफ्ट केलंय. वाईट चेंडू येईल मैदानामध्ये. अतिरिक्त धाव. काय संयम आहे या खेळाडूकडे. पाहिलं की चेंडू पडल्यानंतर बाहेर जाणार आहे. अतिरिक्त धाव जर सहज मिळत असेल तर का त्यामध्ये बॅट घालायची हे जुनेद पठाण या ठिकाणी दाखवताना जे युवा खेळाडू या सामन्याला बघत आहेत त्यांना जुनेद पठाण यांचा खेळ बघणं महत्वाचं आहे.
यावेळी स्लॉक्सी फटका आणि चेंडू पुन्हा एक वेळ डीप स्केल लेगच्या वरतून 6 धावे करतात सीमारेषे पार षटकार जुनेद पठाण आज वासिमचा किंग राजासारखी मैदानामध्ये फलंदाजी करताना दिसतोय. बघू शकता रिप्ले मध्ये वाशिमचा हा राजा आज मात्र बैठक फटका पाहायला मिळाला होता. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावे करता सीमा पार षटकार. चांगली फलंदाजी करतायत जुनेद पठाण. मागच्या षटकामध्ये 2 बॅक टू बॅक षटकार लगावले होते. या षटकामध्ये त्यांना चान्स मिळाला आणि जखमीवर मीठ चोळलं असं म्हणायला हरकत नाही. जो झेल त्यांचा सुटला होता जुनेद पठाण. पुन्हा एक वेळ मात्र स्लॉट मध्ये होता हा चेंडू. ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफच्या दिशेने मनीष आडे यांच्या रूपाने आणि एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही झाला. स्ट्राईक रोटेट होते. चांगली फलंदाजी जुनेद पठाण यांच्याकडनं पाहायला मिळते. 18 चेंडूंचा सामना करून 16 चेंडूंचा सामना करून 34 धावांची खेळी आपल्या संघाकरता साकारत आहेत जुनेद पठाण. 41 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकामधले 3 चेंडू बाकी आहेत. प्रथम फलंदाजी करताना 50 धावा पाहायला मिळत 4 षटकामध्ये बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाच्या. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो विशाल यांचा, परंतु एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं काऊ कॉर्नरच्या दिशेने अवी यांचं. धावसंख्या झाली 42 धावा. 2 चेंडू पॉवर प्लेचे बाकी असतील. 2 चेंडू या षटकामधले बाकी असतील. 4थ्या षटकामधले यावेळी मात्र पुन्हा एक वेळ ऑप्टमच्या बाहेर जाणार चेंडू. आमचे पंच मात्र या चेंडूला वाईट करा देतात. अतिरिक्त धावांनी अवांतर धावेने धावसंख्या वाढेल 43 धावा. जुनेद पठाण संयमाचा खेळ सुद्धा दाखवतायत मैदानामध्ये. जे चेंडू स्लॉट मध्ये आहे त्याला मात्र पनिश करतात आणि जे चेंडू स्लॉट मध्ये नाहीत किंवा ऑप्टमच्या बाहेर जाताना दिसत आहेत त्यांना मात्र अवांतर घोषित करतायत. धीरज मगर यांना विनंती असेल की अंपायरशी जास्त डिस्कस करायचं नाहीये. या चेंडूला कट केले गेले मात्र क्षेत्ररक्षक उपजी होते परंतु चेंडूला पाहत राहिले. चेंडू जाईल सीमारेचे पार. 4 धावे करता पॉइंटच्या दिशेने हा फटका खेळला होता जुनेद पठाण यांचा. समय सूचकता आहे या खेळाडूकडे. संयम आहे. समजदार खेळाडू आहेत. त्याच उदाहरण मैदानामध्ये दिसताना पाहायला मिळते. ऑप्टनच्या बाहेर चाललेला चेंडू कट केला. क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू घरंगळत गेला सीमारेषे पार. 4 धावे करता 4 धावेने धावसंख्या वाढेल 47 धावा. 1 गडी बाद. 4थ्या षटकामधला शेवटचा चेंडू बाकी असेल. सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 1 चेंडू या षटकामधला बाकी असेल. त्यावेळी पुन्हा मात्र ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. मात्र 2 धावा पूर्ण झाल्या आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटक समाप्त. 49 धावा. 1 गडी बाद. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय होता. विदर्भ 11 चिखली संघाचा. आमंत्रित केलं होतं फलंदाजीला बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाला. 89 धावा त्यांनी उभारल्या होत्या. 90 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 4 षटक समाप्त. 1 गडी बाद. 49 धावा. विदर्भ 11 चिखली संघ. बघूया यानंतर 4 षटकामध्ये जुनेद पठाण विशाल कशा प्रकारे फलंदाजी करतील. ते विजय प्राप्त करतील का. रणनीतीमध्ये बदलाव होईल का बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाच्या.
थी बल्लेबाज पर, जिस तरह से सोहेल का विकेट चटकाया था विशाल ने। अब गेंदबाजी पर है साबिर, यहाँ पर फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए नदीम सर, और स्ट्राइक पर है विशाल, जो कि अपना रोल बखूबी तरह से निभाते हुए 4 ओवर की समाप्ति के बाद 49 रन है यहाँ पर स्कोर विदर्भ का। अगली गेंद विशाल के लिए, इस बार अच्छी गेंद, इतनी अच्छी फॉलो थ्रू में फील्डिंग, यहाँ पर 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे लेकिन, और इस 1 रन के साथ 50 रन पूरे होते हैं विदर्भ 11 चिखली के। काफी बैलेंस स्थिति में ये मैच अभी भी खड़ा है। जुनैद पठान का विकेट लेने में यहाँ पर अगर कामयाब होती है बाबा इंडियंस तो वापसी जरूर करेंगे इस मैच में, लेकिन अगर जुनैद पठान आखिर तक खेल जाते हैं तो ये मैच निश्चित रूप से विदर्भ 11 चिखली जीत जाएगा। अगली गेंद साबिर की, थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली चाहते हैं यहाँ पर, डीप मिड विकेट लेकर सुपर कवर को अंदर लिया है, और पहली गेंद काफी अच्छी तरीके से डाली थी उन्होंने। और अब स्ट्राइक पर है जुनैद पठान, गेंदबाज साबिर, इस बार लोअर फुल टॉस गेंद खेल दिया उसे लॉन्ग ऑफ की तरफ, जब तक गेंद फील्ड होती 1 रन आसानी से, और इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 51 रन, 1 विकेट के नुकसान पर विदर्भ 11 चिखली। 5वां ओवर चलता हुआ इस मैच का, यहाँ पर रोमांचक होता हुआ ये मुकाबला, दोनों ही टीमें टॉप ऑफ द टेबल अभी तक इस टूर्नामेंट में। अगली गेंद विशाल, इस बार स्ट्राइक पर, इस बार उड़ाकर खेला है हवा में गेंद, मिस टाइम, और ये फील्डर से दूर, वहां पर फील्डर पहुंच नहीं पाए जब तक गेंद फील्ड होती, 2 रन आसानी से। मिस टाइम हुआ था विशाल द्वारा, मानना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, लेकिन गेंद टॉप एज लगकर लॉन्ग ऑफ की दिशा में हवा में थी, लेकिन फील्डर उसके पीछे पहुंच नहीं पाए, और उसका नतीजा 2 रन, और विशाल अभी भी क्रीज पर मौजूद है। अब विशाल को हाथ खोलने पड़ेंगे। अगली गेंद फिर से साबिर की, इस बार अच्छी गेंद, लगातार अच्छी गेंदबाजी करते हुए साबिर, 1 रन, और यहाँ पर हल्का सा फंबल, दूसरे रन की मांग, लेकिन नकारा यहाँ पर जुनैद ने। अच्छी गेंदबाजी इस ओवर में अभी तक साबिर खान से, अभी तक सिर्फ 5 रन दिए इन्होंने 4 गेंदों में। अच्छी गेंदबाजी इस ओवर में अभी तक बांध कर रखा है दोनों बल्लेबाजों को। अब स्ट्राइक पर जुनैद पठान बड़ा हिट लगाने के लिए तैयार। अगली गेंद साबिर की, इस बार उठाकर खेला है, गेंद जाती है बाउंड्री लाइन में, और ये लगता हुआ झटका यहाँ पर जुनैद पठान के रूप में बहुत बड़ा झटका। बेहतरीन गेंदबाजी साबिर द्वारा, और इस विकेट के साथ वापसी करते हुए बाबा इंडियंस इस मैच में ठीक तरह से बल्ले पर आई नहीं। जिस तरह की ताकत इस शॉट में होनी चाहिए थी उस तरह की ताकत इस शॉट में नहीं, टाइमिंग की वजह से, मिस टाइम की वजह से वहां पर अच्छी फील्डिंग वकार द्वारा, और लौटना पड़ेगा वापस जुनैद पठान को अपने 20 गेंदों में 41 रन बनाकर आउट होकर लौटते हुए जुनैद पठान। यहाँ पर वापसी, यहाँ पर जुनैद पठान को लौटना पड़ेगा, और उनकी जगह लेने जा रहे हैं अस्पर, जिन्होंने भी काफी लंबे हिट लगाए, उन पर जिम्मेदारी होगी, और खासकर विशाल पर। विशाल जो कि सेट होकर बल्लेबाजी करते हुए क्रीज पर 11 रन बनाकर खेलते हुए, 8 गेंदों में 11 रन विशाल जाधव, और साबिर जिन्होंने सिर्फ इस ओवर में सिर्फ 5 रन देकर एक बड़ा झटका दिलाया है बाबा इंडियंस को, इस मैच में वापसी कराई है उन्होंने। और जिस तरह से इस ओवर में रन आए थे, बड़े हिट की जरूरत थी, वही करना चाहते थे जुनैद पठान, लेकिन ठीक तरह से टाइम में हुआ गेंद, और वहां पर वकार मौजूद थे। 54 रन 2 विकेट के नुकसान पर 5वां ओवर जारी, 19 गेंदे 36 रन अभी भी जीत के लिए विदर्भ 11 चिखली को। और गेंदबाज
साबिर, अच्छी गेंदबाजी, आखिरी गेंद अपने ओवर की और स्ट्राइक पर आस पार। और इस बार स्टंपिंग जो की अपील हुई है लेकिन नकार अंपायर ने। अच्छी गेंद टप्पा खाने के बाद बाहर निकली। आप रिप्ले में देख सकते हैं, मिड विकेट के ऊपर से मारने की कोशिश की अस्पर द्वारा लेकिन नाकामयाब रहे और अच्छी ओवर की समाप्ति साबिर द्वारा 18 गेंदे 36 रन जीत के लिए। क्या लगता है उन्होंने इस मैच में? जुनेद पठाण यांचं थांबणं गरजेचं होतं. हा सामना इतका अवघड नाहीये जितका जुनेद पठाणला वाटला होता, कारण 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे आणि जुनेद पठाण जर क्रीजवर असता तर सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. त्यांचा मात्र विकेटचं पतन झालं. तो गडी बाद होताना पाहायला मिळत आहे. ज्यांच्यावर आशा आणि अपेक्षा होत्या, साबिर भाई यांच्या गोलंदाजीचं मी कौतुक करेल, ज्यांनी आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतला आणि जुनेद पठाण सारखा मोठा अडसर दूर केला. धावसंख्या आहे 54 धावा, 2 गडी बाद, 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडू आणि आता 36 धावांची आवश्यकता असेल. 4 ते 5 मोठे फटके किंवा या षटकामध्ये जर काही मोठे फटके आले 1 किंवा 2 तर या सामन्याला मात्र ढिल्ल करू शकतात. हा सामना कोणीही बाजूने आता होऊ शकतो. मंगेश भगत याच्यावर मोठी जबाबदारी असेल आणि तोच आता गोलंदाजी मार्कवरती आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहेत मंगेश भगत. भगत या गोलंदाजाने मात्र इम्प्रेस केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी लीडिंग विकेट टेकर आहेत मंगेश भगत. आज जबाबदारी आहे, दबावाचा षटक टाकण्याकरिता मंगेश भगत गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. पंचांमध्ये काहीतरी डिस्कस होताना पाहायला मिळते. विशालवर जबाबदारी असेल, खूप वेळापासून विशाल फलंदाजी करतोय. बिगिट येणं त्याच्याकडनं गरजेचं आहे. अठरा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 36 धावा. मंगेश भगत गोलंदाजीवर आहेत, फलंदाजी करता विशाल उपस्थित आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती पुन्हा एक वेळ चेंडू चढला नाही. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल विशाल कडून. 2 धावा होतील का सहजरित्या पूर्ण? आणि हो, सहजरित्या पूर्ण झाला. धीरज भगत कडनं चुकी झाली आणि या चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये केलंय. मंगेश भगत नाराज आहे धीरज भगत यांच्या क्षेत्ररक्षणावर. 17 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. 17 चेंडू 34 धावा. मंगेश भगत गोलंदाजीवरती आहेत आणि प्रमुख गोलंदाज आहेत बाबा इंडियन्स मंगळूर संघाचे. रिव्हर्सिव्ह अटॅक पुन्हा एक वेळ झालं होतं. विशाल यांच्याकडून चेंडू वेगवान होता आणि या वेगाचं उत्तर नव्हतं विशाल यांच्याकडे. जितके चेंडू आता निर्धारित तितका दबाव विदर्भ इलेव्हन चिखली संघावर वाढेल. विशालला चांगली फलंदाजी करावी लागेल, खास करून या सामन्यामध्ये. आता त्याच्यावर जबाबदारी आहे. जुनेद पठाण बाद झाल्यानंतर 16 चेंडू 34 धावा. पुन्हा एक वेळ स्लॉट मध्ये होता चेंडू. ड्राईव्ह केले चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव पूर्ण होईल आणि एका धावेवर समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या वाढेल एका धावेच्या सहाय्याने. 57 धावा. 15 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल. बाबा इंडियन्स मंगळूर आणि विदर्भ चिखली दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत. कुठलाही संघ हार मानायला तयार नाही. तुंब युद्ध या दोन्ही संघामधला आता मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. रोमांचक हा सामना कशा प्रकारे फिनिश होईल हे सुद्धा बघूया. फलंदाजी करता अस्पर आले आहेत. अस्पर पुन्हा एक वेळ बॅटवरती चेंडू आला नाही. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची पुन्हा एक वेळ कड लागते आणि 1 धाव पूर्ण होईल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते मनीष आरे यांच्या रूपाने. 1 धाव मात्र पूर्ण झाली. 14 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. सामना खूप रोमांचक होताना दिसतोय. 14 चेंडू 32 धावा. वाशिम प्रीमियर लीग 2021 चा थरार तुम्ही अनुभवता आहात.
यावेळी मात्र वेगवान चेंडू आणि वाईड यॉर्कर लेन पाहायला मिळतंय. वैध चेंडू ठरवला गेला. निर्धाव चेंडू येईल मैदानामध्ये. 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. मंगेश भगत काय गोलंदाजी करतोय. पुण्यावरून आज तो या मैदानामध्ये दाखल झाला होता आणि आज मैदानामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. मंगेश भगत याचं खेळावरती प्रेम जे आहे ते प्रेम आजच्या मॅचच्या माध्यमातून सिद्ध होते. यावेळी पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विशाल यांचा बॅटवरती पुन्हा एक वेळ चेंडू येत नाही आहे आणि षटकाची समाप्ती होईल. 12 चेंडू आणि 32 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. बघूया कुठल्या गोलंदाजाचा गोलंदाजी मार्क होतील. हे षटक खूप निर्णायक असणार आहे. जुनेद पठाण बाद झाल्यानंतर धावा आल्या नाहीत ही अडचण आहे. खास करून विदर्भ इलेव्हन चिखली संघाची. जुनेद पठाण यांचं मैदानावर राहणं गरजेचं होतं. का राहणं गरजेचं होतं ते या षटकामध्ये समजलं. कारण या षटकामध्ये जुनेद पठाण जर असते तर धावा जास्त येऊ शकल्या असत्या. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. मयूर, सामना रोमांचक स्थितीमध्ये वळतोय. कारण ज्या प्रकारची अपेक्षा होती प्रेक्षकांना आपणास सुद्धा त्याच प्रकारचा सामना मैदानामध्ये होतोय. रोमांचक होता हुआ ये मुकाबला. कमजोर दिल वाले ये मैच ना देखे. 12 गेंदे 32 रन. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. जिस तरह की गेंदबाजी मंगेश भगत ने पिछले ओवर में की है, यहाँ पर विदर्भ को थोड़ा सा बैकफुट पर इस ओवर में घसीटा है मंगेश भगत ने. बेहतरीन गेंदबाजी. यहाँ पर 12 गेंदे 32 रन मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं. आस्पर जैसे खिलाड़ी जिनके बल्ले से जब गेंद लगती है तो सीधा बाउंड्री लाइन के बाहर ही गिरती है, उनको जरूरत है बड़े हिटों की. 12 गेंदे 32 रन और साबिर खान जिन्होंने इस गेंद में वापसी दिलाई है बाबा इंडियंस को. साबिर और पिछले ओवर में सिर्फ 6 रन देकर जुनैद पठान जैसे बल्लेबाज को आउट किया था. अगली गेंद इस बार उठाकर मारने की कोशिश. बैट्समैन भी बीट और कीपर भी बीट. 22 के रूप में मिलता हुआ 1 रन. 11 गेंदे 31 रन. यहाँ पर लेफ्ट हैंडर वार्निंग आहे. नो बॉल आहे का? तुम्हीच बोला एकदा. सर नो बॉल आहे का? वॉर्निंग दिली आहे. नो बॉल नाही आहे. यहाँ पर अगर किसी भी प्रकार की गेंद एक्शन में, बॉलिंग एक्शन में थोड़ी सी भी हरकत होती है गेंदबाज के, तो यहाँ पर इस टूर्नामेंट का रूल है, यहाँ पर बॉलर को पहले वार्निंग और उसके बाद बंद किया जाता है. अगली गेंद विशाल के लिए. साबिर खान की अगली गेंद. इस बार खेल लिया उसे. मिड विकेट की दिशा में गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर. काफी लंबा छक्का यहाँ पर विशाल के बल्ले से. काफी देर से खामोश था इनका बल्ला. इस रिप्ले में देख सकते हैं आप जिस तरह से इस गेंद को ऑफ स्टंप से घसीटा है. काफी अच्छा क्रिकेटिंग शॉट देखने को मिला है विशाल के बल्ले से. काबिलियत है इस बल्लेबाज में. 10 गेंदे 25 रन. कमजोर दिल वाले ये मैच ना देखे. काफी रोमांचक होता हुआ ये मुकाबला. 10 गेंदे 25 रन. विशाल जिन्होंने काफी लंबा छक्का लगाया है. अभी अभी लंबा छक्का लगाकर खेलते हैं विशाल. जिस तरह से विशाल क्रीज पर मौजूद है, सेट होकर चाहेंगे ये मैच विदर्भ को जीत दिलाए. अगली गेंद फिर से साबिर की विशाल के लिए. इस बार फिर से उठाकर मारने की कोशिश लेकिन बल्ले पर आई नहीं. जब तक गेंद फील्ड होती तेजी से 1 रन पूरा किया. दूसरे रन की कोशिश लेकिन नकारा यहाँ पर विशाल ने. काफी अच्छी फील्डिंग वहां पर अंकुश द्वारा, अली द्वारा. 9 गेंदे 24 रन. अब अस्पर के बल्ले से बड़ा हिट आना जरूरी. 9 गेंदे 24 रन. रोमांचक होता हुआ मुकाबला. कमजोर दिल वाले इस मैच को ना देखे. 9 गेंदे 24 रन. अगली गेंद साबिर की.
इस बार उठावर खेला है, गेंद जाती है सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। बेहतरीन शॉट, मिनी हेलीकॉप्टर अस्पर के। मैंने पहले ही कहा था इस बल्लेबाज के बल्ले को अगर बॉल मिडल होती है तो गेंद सीधा सीमा रेखा के बाहर ही जाती है। यहाँ पर फ्लाइटेड गेंद थी। जिस तरह से मिनी हेलीकॉप्टर खेला है इस बल्लेबाज ने अपने ताकत का प्रदर्शन करते हुए, मयूर हे वेगळ्या शैलीचं हेलिकॉप्टर पाहायला मिळालं, कारण अशा प्रकारचे हेलिकॉप्टर फटके नसतात. या ठिकाणी झुकून फटका मारला आणि त्यानंतर हेलिकॉप्टर कंप्लीट केला आणि ते लँड झालं सीमारेषे पार 6 धावे करता. साबिरभाई यांच्यावरती आक्रमण झालं या षटकामध्ये. बघायचा शेवटचा या षटकामधला हा चेंडू घेऊन येत आहेत साबिरभाई. पुन्हा एकदा विकेट केल्या गेल्या. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनच्या दिशेने आणि मनीष आर्यनचे सुरक्षित आहात. पुन्हा एक वेळ मात्र रोमांचक होणारा हा सामना, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला होणारा हा सामना. धावसंख्या होते या 72 धावा आणि 4थ्या विकेटचं पत्र होते. अस्पर या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि मात्र झेल देऊन बसले लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक मनीष आर्य यांच्या हातामध्ये. 3 गडीबाज 72 धावा, 7 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. 7 चेंडू 18 धावा. दिनेश चव्हाण येत आहेत फलंदाजी करता. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना मागच्या चेंडूवरती ज्या प्रकारचा फटका होता अस्पर यांचा, त्याला जर थोडीशी ताकद जास्त लगावली असती तर हाही चेंडू सीमारेषे पार जाताना दिसला होता, परंतु गती नाही दिली साबिरभाई यांनी. अनुभवाचा वापर करताना दिसत आहेत मयूर साबिरभाई, ज्यांचा अनुभव आहे. 2 षटकार जरी आले या षटकामध्ये तरी सुद्धा त्यांनी त्यांची लेंथ सोडली नाही, कारण त्या लेंथवर त्यांना गडीबाद होताना करताना आपण पाहिला आहे. काय सांगशील साबिरभाई यांच्याबद्दल, ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली. 2 षटकानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. पहले की गेंदें उन्होंने थोड़ी सी आगे की थी फ्लाइटेड. इस बार जानते थे उस पर थोड़ा सा स्टेप आउट करने की कोशिश थी उनकी, थोड़ा सा लाइन लेंथ को पीछे खींचा और टर्न भी अच्छा खासा मिला उनको. अगली गेंद विशाल के लिए. आणि याबरोबर षटकाची समाप्ती होतील. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 17 धावा. काय गोलंदाजी झाली साबिरभाई यांच्याकडनं. त्यांच्यावरती दबाव होता, मात्र त्या दबावाला चांगल्या प्रकारे सावरला आहे साबिरभाई यांनी. 6 चेंडू आणि 17 धावांची आता मात्र आवश्यकता असेल आणि बघायचं आहे या 6 चेंडू 17 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील विदर्भ रेल्वे चिखली संघ आणि त्या डिफेन्स करण्याचा कशा प्रकारे प्रयत्न होईल बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाकडून. चला टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही. पंचांना विनंती करतो की आपण त्यांना सूचना करा. आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना दिसत आहेत. मंदार आहे का? ए भाई लक्ष दे ना. मंदार जोशी येत आहेत गोलंदाजी मार्कवर. यांच्यावर खूप जबाबदारी असेल, अनुभव आहे, परंतु दबाव ही तितकाच आहे, कारण 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 17 धावा. विशाल आहे ऑन स्ट्राईक. विशाल मोठी फटकेबाजी करते आपल्या संघाकरता. त्याने षटकार खेचून दाखवले आहेत. दुसऱ्या बाजूला पुन्हा एक ग्रामीण भागातील आक्रमक खेळाडू, आक्रमण ज्यांची खासियत आहे ते म्हणजे दिनेश चव्हाण नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज चांगले आहेत. आणि आता बघायचं आहे मंदार गोलंदाजी मार्कवरती आहे. दबाव आहे या सामन्यामध्ये, परंतु दबावामध्ये जो खेळाडू चांगला खेळतो तोच खरा खेळाडू. आज दबावामध्ये कुठला संघ चांगला खेळेल बघूया. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. धीरज भगत आणि साबिरभाई मात्र सामन्याला चालवताना पाहायला मिळत आहेत. दबाव आहे या सामन्यामध्ये. अशा प्रकारचा रोमांचक सामना या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. पहिला चेंडू समोर टाकला होता, ड्राईव्ह केला या चेंडूला. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. फंबलिंग झालं होतं
लॉंगॉनच्या दिशेने 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. धीरज भगत नाराज आहेत, मंगेश भगत नाराज आहेत आपल्या सहकारी खेळाडूंवर. सामना तितका दबावाचा आहे कारण सामना जिंकणं महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. विशाल तो प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. दिनेश चव्हाण त्यांना जाऊन मात्र त्यांच्या पाठीवर थाप टाकतायत की हा सामना अजूनही आपल्या बाजूला आहे आणि दोन्ही संघांना वाटते की हा सामना बाजूला आपला आहे. परंतु यानंतर 5 चेंडू नंतर कुठलाही एक संघ या सामन्यामध्ये विजयी होताना दिसेल. मंदार यांच्या समोर विशाल दबाव आहे दोन्ही खेळाडूंवर. पुन्हा एक मात्र समोर टाकला चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावे धावसंख्यावरील धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 77 धावा, 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 2 बिग हिट हवे आहेत या मॅच मध्ये. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. काय रोमांचक हा सामना होतो. प्रेक्षकांना उभं केलं या सामन्याने. नॉन स्ट्राईकला जे फलंदाज आहेत दिनेश त्यांच्यावर अजूनही स्ट्राईक आलेली नाही आहे. या फलंदाजाकडे सुद्धा क्षमता आहे. विशालला माहिती आहे की आपल्या बॅटमधून मोठा फटका येत नाही आहे आणि ती संघासाठी समस्या आहे कारण 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि या चेंडूला चांगलं टाकणं तितकंच महत्वाचं आहे. मंदार जोशी यांच्याकडून दोन्ही संघांकडे क्षमता असलेले खेळाडू आहेत. मंदार यांच्यावर जबाबदारी आहे, विशाल यांच्यावर जबाबदारी आहे, परंतु एका संघाला पराभवाचा सामना करावाच लागेल. यावेळी पुन्हा मात्र समोर टाकला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती आला नाही. किती धावा या ठिकाणी चेंडूवर मिळतील? 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. मनीष आरेकडनं चुकी झाली. 2 धावा पुन्हा एक पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. लगातार 3 चेंडूवरती 3 दुहेरी धावा प्राप्त केल्या दोन्ही फलंदाजांनी मिळून. तीन चेंडू 11 धावा. प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका. वाशिम प्रीमियर लीगचा थरार आता रोमांचक अवस्थेमध्ये आलाय. 3 चेंडू 11 धावा. विदर्भ 11 चिखली संघ बघूया या सामन्यामध्ये जिंकेल की बाबा इंडियन्स मंगळूर संघ. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत मनीष आरे यांच्यावर. चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावे करतात. चौकार. मनीष आरे या चेंडूला रोखू शकलो तर या चौकाराच्या सहाय्याने दबाव कमी होईल विदर्भ चिखली संघाचा. विशाल मात्र या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला पाहतील. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. जल्लोष पाहायला मिळतो विदर्भ चिखली संघाच्या खेळण्यामध्ये. हा चौकार ज्या प्रकारे होता दबाव कमी झाला. चेंडू मात्र अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. स्ट्रेट हिट केला होता फटका आणि मनीष आरे या चेंडूला रोखू शकले नाहीत. चला टीम मीटिंग जास्त वेळ घ्यायची नाहीये. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या आहे 83 धावा. 3 गडी बाद. समोरचा चेंडू घेऊन येतील मंदार उर्फ जोशी. मंदारच्या या षटकामध्ये आतापर्यंत जवळपास 10 धावा आल्या आहेत. हा चेंडू हवेमध्ये भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळतात. किती धावा मिळतील या चेंडूवर हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 2 धावा या चेंडूवर पूर्ण झाल्या. 1 चेंडू 5 धावा. दबाव आहे दोन्ही संघांकडून. दोन्ही संघांवर दबाव आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. काय सामना झाला या वाशिम प्रीमियर लीग 2021. महत्वपूर्ण सामना बाबा इंडियन्स मंगळूर आणि दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजे विदर्भ 11 चिखली. थोडाच मात्र थकलेला आहे विशाल तरी सुद्धा संघासाठी मैदानामध्ये फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे मंदार. मंदार दबावाच्या क्षणी चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडूवर त्याने केली आहे. आता मात्र या चेंडूमध्ये षटकार किंवा चौकार पाहिजे.
षटकार जर असला तर सामना विजय होईल विदर्भ 11 चिखली संघ आणि चौकार असला तर सामना मात्र टाय होऊ शकतो. चौकार आला तर सामना टाय होण्याची शक्यता आहे आणि षटकार आला तर विदर्भ 11 चिखली संघ या ठिकाणी विजय प्राप्त करतोय. परंतु मी जाईल टायच्या दिशेने. हा सामना टाय होऊ शकतो असं मला वाटतं. बघूया पुढच्या चेंडूवर काय होईल. तर बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघ सुद्धा या सामन्याला जिंकू शकतो. हा चेंडू चांगला टाकला गेला तर यावेळी विकेट आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चेंडू सीमारेषेवर पार. षटकार 6 धावे करता या ठिकाणी विदर्भ 11 चिखली संघ मात्र विशाल आपली टी शर्ट दाखवताना रसल टाईप या सामन्याला त्याने फिनिश केलंय. शेवटच्या चेंडूवरती 5 धावा असताना षटकार त्याने खेचून दाखवला. अभिनंदन करेल मी विशालचा, ज्या प्रकारे त्याच्यावर दबाव होता आणि विजय प्राप्त करतो विदर्भ 11 चिखली संघ. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील, अभिनंदन असेल. बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघ तितका चांगला खेळला मित्रांनो. या दोन्ही संघासाठी एक वेळ टाळ्यांचा गजर आपण करूया. ज्या प्रकारचा हा सामना झाला एक वेळ टाळ्या वाजू द्या. हा सामना तुम्हाला आवडला असेल तर. दोन्ही संघाकडनं चांगला प्रयत्न झाला. मंदार जोशीने जरूर शेवटच्या चेंडूवर षटकार दिला, परंतु मंदार जोशी दबावामध्ये ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली त्याला सुद्धा आमचा सलाम असेल. बाबा इंडियन्स मंगळूरपीर संघाच्या खेळाडूंनी ज्या प्रकारे हा सामना चालवला त्यांच्या खेळाचं कौतुक होईल. परंतु एके ठिकाणी एक संघ जिंकणार होता. विशालचा कौतुक करेल. विशालने काय अप्रतिम फिनिश केलं या सामन्याला. विशालची पारी स्मरणात राहील, ज्याने 22 चेंडूंचा सामना करून 40 धावांची खेळी आपल्या संघाकरता साकारली. आणि संघाचे संघमालक विदर्भ 11 चिखली संघाचे संघमालक अमर भाऊ यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आले विशाल करता. विशालचा